माझं म्हणणं असं आहे की आमचे जे जिल्हा पुरवठा अधिकारी वगैरे जे आहेत आमच्या डिपार्टमेंटचे, त्यांच्याकडे ते अर्ज द्या की मला PNG मला हवे आहे, अमुक अमुक माझा पत्ता वगैरे वगैरे जो काही फॉर्मॅटमध्ये असेल ते, आणि आपल्याद्वारे या आमच्या सगळे जे आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी त्यांच्याबरोबर काम करणार, त्याला सगळ्यांना मला सूचना करायच्या, असे जे काही अर्ज असतील ते त्या त्या शहरांमध्ये हे काम करणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्यांकडे ताबडतोब एक प्रत आपल्याकडे ठेवायची, आणि दुसरी प्रत ताबडतोब ओरिजिनल जे आहे ही त्यांच्याकडे ताबडतोब पाठवून द्या. आता उदाहरणार्थ जे आहेत इथे जवळजवळ 12 कंपन्या आहेत, काही लोकांकडे नाही आहेत, परंतु आता महानगर गॅस आहे, 10,45,272 जे आहेत PNG कस्टमर्स आज आहेत. नंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड 10,45,252 त्यांचे कस्टमर्स आहेत. असे कमी जास्त कस्टमर्स आहेत आणि अशा सगळ्या कंपन्या आहेत. मुंबईमध्ये जे आहे ते आमचे DSO जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये, म्हणजे रेशनिंग जी कार्यालय आमची आहेत त्यांच्याकडे अर्ज जरी दिला तरी या DSOना माझं सांगणं आहे की त्यांनी एक कॉपी आपल्याकडे ठेवा आणि तुमच्या त्या शहरामध्ये किंवा भागामध्ये PNGचं काम करणारी जी कंपनी असेल तिच्याकडे ताबडतोब तो अर्ज अग्रेसित करा. 3 महिन्यामध्ये या सगळ्या ठिकाणी जर पाईपलाईनचं काम नाही झालं समजा, पण तुम्ही अर्ज केलेला आहे, तर तुमचं LPG बंद होणार नाही, कारण तुमचा हेतू घेण्याचा आहे. पण कदाचित पाईपलाईनचं काम पूर्ण झालं नाही तर तुमचं LPG बंद होणार नाही, पण तुम्ही अर्ज सुद्धा केला नाही त्यासाठी, तर मात्र 3 महिन्यानंतर तुमचं LPG बंद होऊ शकतं. हे कुणासाठी आहे? हे अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे का? नाही. जिथे PNGचं काम सुरू आहे त्या विशेषतः महानगर किंवा शहर असतील त्यांच्यासाठी आहे. बाकीच्या ठिकाणी जे आहे LPGचं काम जे आहे हे सुरू राहणार आहे. आणि कमर्शियलसाठी सुद्धा आता त्यांनी सांगितलं आम्ही जवळजवळ 50% जे आहे त्यांनी ते वाढवलेलं आहे. त्याच्यामध्ये कम्युनिटी किचन्स वगैरे जे आहेत ते सुद्धा त्याने घेतलेले आहेत. मगाशी सांगितलं राज्यातील रिफायनरीमध्ये सुद्धा LPGचा पुरेसा साठा आहे. मागे पण मी सांगितलं की भारत सरकारने सांगितल्यानंतर ते जे त्यांच्या कंपन्या आहेत ऑइल कंपन्या त्यांना सांगितलं प्रोपेन आणि ब्युटेन याचा जास्तीत जास्त वापर करून LPG जे आहे वाढवा. तर 2 लाख टनाची वाढ केली पर डे. 2 लाख टन प्रोडक्शन त्याने वाढवले. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की अन्नधान्य जे आहे आपल्याकडे पुरेसं आहे. 3 महिन्याचं अन्नधान्य एकदम तुम्ही नेऊ शकता. जे आमचे आपलं जे आहे रेशनिंगवर अन्नधान्य नेणारे आहेत ते 3 महिन्याचं रेशनिंग एकदम घेऊ शकतात. अर्थात काही 2 महिन्याचं पण घेतील, 1 महिन्याचं पण 3 महिन्याचं अवेलेबिलिटी आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी 3 महिन्याचं जे आहे हे अन्नधान्य घ्यावं असं मी हे सगळ्यांना सूचित करतो. केरोसिनच्या बाबतीमध्ये सुद्धा आता एवढं
करून सुद्धा कुठेतरी अडचण येते. खरं म्हणजे असं आहे की आपल्या इतर राज्यांमध्ये केरोसिन सुरू होतं, फक्त आपल्या इथे हायकोर्टाची एक रिमार्क होता की उज्ज्वल आहे मग केरोसिन नको, म्हणून काही वर्ष ते केरोसिन असताना सुद्धा 3700 किलो लिटरचा आपल्याकडे कोटा असताना सुद्धा आपण देऊ शकत नव्हतो. परंतु आताच्या ह्या परिस्थितीमध्ये स्वाभाविक आहे की काही ठिकाणी काही अडचणी निर्माण होतात, म्हणून आम्ही तो जो कोटा तो सन्मान्य हायकोर्टानं सुद्धा कळवलं आणि त्यांना सूचित केलं, त्यांनी सुद्धा त्याबद्दलची परवानगी दिलेली आहे आणि हे जे केरोसिन जे आहे ते वाटप सुद्धा आम्ही सुरू करतो. जे मोठे डीलर्स आहेत, विक्रेते आहेत, त्यांना संपर्क साधला जातोय, ते घेतील. त्याच्यानंतर मग ते छोटे जे विक्रेते आहेत त्यांच्याकडे ते केरोसिन जाईल. तर ज्यांना केरोसिन पाहिजे त्यांना ते केरोसिन ते मिळू शकेल. LPGचा साठा सुद्धा पुरेसा आहे. मग काय होतं, तुम्ही अनेक ठिकाणी असं हे आहे की मग हे रांगा का लागतात.